संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी सातत्यानं धनंजय मुंडेंवर देखील आरोप केले होते। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आहे असा आरोपही या ठिकाणी धस यांनी केला होता। त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते। त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची ही पहिली भेट आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ही भेट झाली। सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये काही विकास कामांचं भूमिपूजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं। त्या कार्यक्रमासाठी देखील धनंजय मुंडे उपस्थित नव्हते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती मिळते। नक्कीच निखिला, संपूर्ण महाराष्ट्रात पाहिलेला आहे। मात्र या अशा पार्श्वभूमीवर सुद्धा यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। या माहितीला स्वतः सुरेश धस यांनी दुजोरा दिलेला आहे। त्यांच्याशी मी आता जेव्हा बोललो त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एका आजारी माणसाला रुग्णालयात जाऊन भेटणं यात गैर काय आहे आणि मी त्यांना जाऊन रुग्णालयात भेटलो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा त्यांच्या विरोधात जो मी काही लढा उभा केलेला आहे त्याला कुठेही अडचण निर्माण होणार नाही। फक्त ते आजारी होते त्यामुळे मी रुग्णालयात जाऊन भेटलो अशा स्वरूपाचा खुलासा जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सुरेश धस यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना आणि मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र त्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते। त्यावेळेला तब्येतीचं कारण देण्यात आलं होतं। त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते। त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून बीड जिल्ह्याचा जो वाद आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता। मात्र आजारपणाच्या वेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं सुद्धा समोर येत आहे। निखिला, नक्कीच दत्ता, पुन्हा एकदा बातमी सांगतो, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे। सुरेश धस यांनी असं म्हटलंय की आपण धनंजय मुंडे यांची भेट घेतली, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सुरेश धस यांनी म्हटल्याचं आपल्या रिपोर्टरने आपल्याला सांगितलेलं आहे। तर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने